बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN। नमस्कार, मी सातपुडे NCN टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता देवणी शहरामध्ये सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद या ठिकाणी मोठी चौकशी होती आणि आज त्याचा निकाल निघालेला आहे आणि निकालमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत। आज आमच्यासोबत या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2-3चे उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत। शत्रुघ्नदादा वाघमारे जे सामाजिक सर्वांसोबत या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये ते बडबडीनं पुढं असतात आणि आज त्यांना त्यांचा कौल मिळाले आहे का ते जाणूया। साहेब, आज आपण या ठिकाणी विजयी झाले, काय म्हणणार आपण? मी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते रामदास पाटील सुलतानकर, शहर अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार व अविनाश निलमवार, त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तसेच काँग्रेस पक्षाचे खासदार आदरणीय रवींद्र चव्हाण सर, त्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी जो विश्वास आमच्यावर दिला त्या विश्वासाला पात्र ठरत जनता मायबाप जनार्दनांनी मला ही म्हणजे त्यांनी भरभरून सेवा करण्याची संधी दिली, मला प्रचंड मताने त्यांनी निवडून दिलं, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। याच्या अगोदर काँग्रेस पक्ष या ठिकाणी सत्तेत होता, परंतु या ठिकाणी त्याला अपयश आले असं आपल्याला वाटते का? आपल्या या ठिकाणची निकटवर्ती जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी मोठा पराभव झाला, त्याबद्दल का? राजकारणामध्ये काही गोष्टी जय पराजय होत असतात, त्याचा स्वीकार करून पुढं आम्हाला जायचं आहे। आमचे अत्यंत जवळचे मित्र मोगलाजी शिरशेटवार यांचे दोन्ही सीटा पडल्यामुळे आम्हाला ते जिवारी लागलेले आहे, कारण का एक चांगला एक धडाडीचा माणूस आमच्यात म्हणजे विजयामध्ये सहभागी झाला नाही, त्यांना लोकांनी जे काही पद्धतीने त्यांचं पराजय झालं हे आमच्यासाठी अत्यंत दुःखाची गोष्ट आहे। त्यासह या ठिकाणी नगराध्यक्षपद जे होतं ते पण सुद्धा या ठिकाणी काँग्रेसचं येऊ शकलं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडचं नगराध्यक्षपदाचे उमेदवार आलेला आहे, तर ते तुम्हाला या ठिकाणी सरकारी जे काही प्रभागाची मागणी आहे ते पूर्ण करतील असं वाटतं। आज मी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी एवढंच या सगळ्यांनी सांगतो की राजकारणामध्ये प्लस मायनस होत राहतं। वार्डाचा विकास करून घेण्यासाठी आमच्या सर्व मित्रांच्या सहकार्याने आणि भविष्यामध्ये ज्यांच्यासोबत आम्ही बसणार आहोत त्यांच्यासोबत आमच्या काही गोष्टी होतील सकारात्मक आणि ते सकारात्मक आमच्यासोबत वागतील आणि आमचे जे काही पदाचे उमेदवार होते निलमवार साहेब, थोड्या पताने त्यांनी पडलं, कारण मोगलाजी शिरशेटवार यांची दोन्ही सीटा लागल्या असत्या तर आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजय झाला असता, पण आता जनता जनार्दन मायबाप त्यांचा कौल आम्हाला मान्य करावा। आपण या ठिकाणी पाहू शकता शत्रुघ्न वाघमारे दादा यांनी जे जनतेने कौल दिले ते मान्य आहे म्हणतात आणि आज आपण पाहू शकता या ठिकाणी नौख्यानं ज्याला उमेदवारी मिळाली होती या ठिकाणी राजकीय बसा नसताना सुद्धा यावेळेस त्यांनी उमेदवार म्हणून निवडून आलेले ताई आमच्यासोबत आहेत। काय म्हणणार आपण या ठिकाणी पहिल्यांदा निवडणूक उतरल्यानंतर पहिलं विजय मिळाले, काय वाटतं? मी पहिल्यांदाच विजयी झाले आणि जे काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि जे मतदार बंधू भगिनी आहेत आणि आपले मुस्लिम समाजाचे जे मतदाते आहेत त्यांच्या विश्वासाने मी आज निवडून आले, त्यांचं पण मी आणि बौद्ध समाजाचे पण मी आभार व्यक्त करते। आपण या ठिकाणी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर आता जे आपल्या हातामध्ये जे कारभार येणार आहे, ज्या वार्डाच्या प्रभागाचे जे विकास कामं असतील ते तुमच्या या ठिकाणी जाहीरनामा होता त्या पद्धतीने पूर्ण कामं करून घेण्यात जाहीरनाम्यानुसार सगळे कामं पूर्ण होतील पप्पाच्या मार्गदर्शनाखाली, छत्रमामाच्या मार्गदर्शनाखाली आणि काँग्रेस पक्षांचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही प्रभागाचे कामं असतील ते सर्वच पूर्ण होतील। आपण या ठिकाणी पाहू शकता नौक्याने निवडून आल्यानंतरही ताईमध्ये आत्मविश्वास आहे की ते पूर्ण प्रभागाचं या ठिकाणी विकास भरभरून करतील असं त्यांनी या ठिकाणी वचन पहिले दिला होता निवडणुकीच्या प्रचारादरम्यान। ते आत्तासुद्धा ठाम आहेत आणि ते पुढे चालून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विकास करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। आज आमच्यासोबत त्यांचे आणि ते निवडून आले त्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जे आमच्यावर विश्वास ठेवला आहे, माझ्या नवख्या मुलीला त्यांनी तिकीट दिले, त्यामुळे त्यांचं तर आभार मानणं माझं कर्तव्य आहे। त्यांनी तिकीट दिल्यामुळं माझ्या मुलीला माझ्या समाज बांधवांनी मुस्लिम बांधवांनी भरभरून तिच्या पाठीशी उभा टाकून तिला विजयी केले, त्यांचं मी शतशः ऋणी आहे आणि त्यांच्या त्या प्रभागाच्या विकास कामासाठी व माझ्या पक्षाने जे जाहीरनामा घोषित केलेला आहे निवडणुकीपूर्वी त्या जाहीरनामानुसार आम्ही ते कामं पूर्ण करण्यास तत्पर राहू। ज्या काँग्रेस पक्षाचे या ठिकाणचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात, ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली त्यांचाच पराभव झाला, त्याबद्दल काय?
ते त्यांचं पराभव हे टेक्निकली पराभव असू शकते, कारण का त्यांनी 2-2 प्रभागामधून निवडणूक लढवलेली होती. कुठं तर कमी जास्त झालं असेल काय तर ते अनालिसिस त्यांचं अनालिसिस करावं लागेल. आजच्या घडीला ते काही म्हणता येत नाही की त्या एवढं नक्की की त्यांच्या पराभवामुळं ते आमची नगराध्यक्ष सीट थोडक्या मतानं पराभूत झालेली आहे. त्याचं दुःख तर आम्हाला राहणारच आहे, कारण त्यांनीच आम्हाला उभारी देऊन आम्हाला या निवडणुकीमध्ये पाठबळ दिलेले आहे. दोन्ही निलमर साहेबांनी आणि मोगलाजी शिरसाट. तर पाहूयात आम्ही त्यांनी जे मार्गदर्शन करते त्यानुसार आम्ही शेवटपर्यंत काम करू आणि पक्षाच्या धोरणानुसार आम्ही काम करू. आपण या ठिकाणी पाहू शकता आज यांच्यासोबत शत्रुघ्न दादा वाघमारे सोबत जे खांद्याला खांदा लावून प्रचारामध्ये सुद्धा होते आणि आज विजय रॅलीमध्ये सुद्धा आहेत. काय वाटते? जो हमारे दोस्त शत्रुघ्न वाघमारे साहब है, उनको जनता भारी मतों से चुन के दी और वो जो काम जो करना है उन लोग बिल्कुल खरे उतरेंगे और काम करेंगे, सभी समाज का काम करेंगे. बस मैं जनता का धन्यवाद करता हूँ.